एकेकाळी भारताला टॅरिफ किंग म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा भारतीय शेतकऱ्यांवर आणि उद्योगांवर नेमका काय परिणाम झाला? अमेरिकेने भारतावर 50% आयात शुल्क म्हणजे टॅरिफ का लावले आणि त्यामागे रशिया कनेक्शन काय होते? आणि या आर्थिक लढाईत भारताचे कोणते क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले आणि कोणते क्षेत्र सुरक्षित राहिले? नमस्कार ॲस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ट्रम्प टॅरिफ आणि भारतावर त्याचे परिणाम. आपल्याकडे जानेवारी 2026 पर्यंतची सद्यस्थिती आहे, त्यामुळे हे विश्लेषण खूपच समर्पक ठरेल. आपण खोलात जाऊन समजून घेऊया की या सगळ्याचा आपल्या शेतकरी आणि उद्योगांवर नक्की काय परिणाम झाला. तर मग सुरुवातच एका मूलभूत संकल्पनेपासून करूया. हे रेसिप्रोकल टॅक्स प्रकरण नेमकं आहे तरी काय? नक्कीच. रेसिप्रोकल टॅक्स ही संकल्पना दिसायला अगदी सोपी आहे. याला आपण जशास तसे धोरण किंवा टिट फॉर टॅट पॉलिसी असं म्हणू शकतो. जशास तसे? हो. याचा सरळ अर्थ असा की जर तुम्ही आमच्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर X% कर लावत असाल तर आम्हीही तुमच्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर X%च कर लावू. ओके. यामागे दोन मुख्य उद्देश होते. एक, अमेरिकन वस्तूंना जागतिक बाजारपेठेत समान संधी मिळावी, ज्याला ते लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणतात. आणि दुसरा म्हणजे अमेरिकेची जी प्रचंड मोठी व्यापार तूट आहे, म्हणजे ट्रेड डेफिसिट, ती कमी करणे. म्हणजे सरळ हिशोब आहे. हो. मला आठवतंय याचं उत्तम उदाहरण म्हणून नेहमी हार्ले डेव्हिडसन बाईकचा उल्लेख व्हायचा. अगदी बरोबर. म्हणजे जर भारताने अमेरिकन हार्ले डेव्हिडसनवर 50% कर लावला तर अमेरिकाही भारतातून जाणाऱ्या कोणत्याही बाईकवर तेवढाच म्हणजे 50% कर लावेल. बरोबर? अगदी बरोबर. समान कर, समान संधी हा या मागचा मूळ विचार होता. व्यापारात कोणी कोणावर अन्याय करू नये अशी त्यांची भूमिका होती. ठीक आहे, ही संकल्पना स्पष्ट झाली. पण या वादाची ठिणगी नेमकी कधी पडली आणि आज 2026 मध्ये आपण कुठे उभे आहोत? मला वाटतं या संपूर्ण प्रवासाला आपण 3 टप्प्यांत विभागू शकतो. हो, त्याने समजायला खूप सोपं जाईल. पहिला टप्पा होता 2017 ते 2022. याच काळात भारताला टॅरिफ किंग असं नाव मिळालं होतं, नाही का? हो, कारण अमेरिकेच्या मते भारत त्यांच्या वस्तूंवर अवास्तव कर लावत होता. याच टप्प्यात एक मोठी घटना घडली, ती म्हणजे 2019 मध्ये भारताचा GSP दर्जा रद्द करण्यात आला. म्हणजे अमेरिकेकडून मिळणारी एक मोठी कर सवलत बंद झाली. बरोबर. आणि इतकंच नाही तर भारताच्या स्टील आणि ॲल्युमिनियम निर्यातीवरही अतिरिक्त कर लादण्यात आले. GSP हा मुद्दा आपल्या MPSC ॲस्पिरंटसाठी परीक्षा विशेष आहे. नक्कीच. GSP म्हणजे जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सेस. या अंतर्गत अमेरिकेसारखे विकसित देश भारतासारख्या विकसनशील देशांना त्यांच्या बाजारपेठेत विनाशुल्क किंवा अत्यंत कमी शुल्कात माल विकण्याची सवलत देतात. आणि हीच सवलत 2019 मध्ये भारतासाठी बंद झाली, जो एक मोठा धक्का होता. अच्छा, मग दुसरा टप्पा कोणता होता? दुसरा टप्पा होता 2024चा. हा निवडणूक प्रचाराचा काळ होता. यामध्ये ट्रम्प रेसिप्रोकल ट्रेड ॲक्ट आणण्याचे आश्वासन देण्यात आले. म्हणजे आधीच्या धोरणांना आता कायद्याचं स्वरूप देण्याचं वचन होतं. हो, अगदी. आणि आता आपण येतो तिसऱ्या आणि सर्वात नाट्यमय टप्प्यावर, म्हणजे 2025-2026 ची सद्यस्थिती. एप्रिल 2025 मध्ये अमेरिकेने 10% बेसलाईन टॅरिफ लावले. पण ऑगस्ट 2025 पर्यंत हा आकडा थेट 50% पोचला. ही वाढ तर अविश्वसनीय आहे. अगदी. 2025 हे वर्ष भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये एक निर्णायक वळण ठरलं. याच निर्णायक वळणावर थोडं अधिक बोलूया. ही 50%ची वाढ इतक्या झपाट्याने का झाली? आपल्याकडच्या आलेखात दिसतंय की एप्रिल 2025 मध्ये 10, 1 ऑगस्टला 25% आणि 27 ऑगस्टपर्यंत थेट 50%. यामागे फक्त व्यापार होता की आणखी काही? खरं तर यामागे व्यापारापेक्षा राजकारण जास्त होतं. याची 2 प्रमुख कारणं आहेत. अच्छा. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रशिया फॅक्टर. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही भारताने रशियासोबतचे आपले संबंध, विशेषतः तेल खरेदी कमी केली नाही. त्यामुळे अमेरिकेने एक प्रकारे शिक्षा म्हणून ही प्रचंड करवाढ केली. म्हणजे हा एक प्रकारचा दबाव होता. हो. आणि दुसरं कारण म्हणजे टॅरिफचा वापर आता केवळ एक आर्थिक साधन म्हणून नाही, तर एक भूराजकीय हत्यार म्हणजे जिओपॉलिटिकल वेपन म्हणून केला गेला. व्यापाराच्या माध्यमातून भारतावर राजकीय दबाव आणण्याचा हा एक थेट प्रयत्न होता. म्हणजे हे आता केवळ अर्थकारण राहिलं नव्हतं, तर सरळ सरळ सत्ताकारण होतं. आणि याचा अंतिम परिणाम काय झाला?
जानेवारी 2026च्या आकडेवारीनुसार भारतीय निर्यातीत मोठी घट झाली. स्वाभाविकच आहे, जेव्हा तुमच्या वस्तूंवर 50% कर लागतो तेव्हा त्या अमेरिकन बाजारात प्रचंड महाग होतात. हो, त्यामुळे मागणी घटली असणार. बरोबर. मागणी घटली आणि निर्यातीला मोठा फटका बसला. तुम्ही म्हणालात की निर्यातीला फटका बसला, पण हा फटका सगळ्यांना सारखा बसला नसेल. मला वाटतं सर्वात जास्त चिंता शेतकऱ्यांची असेल. आपल्या कृषी क्षेत्रावर याचा नेमका काय परिणाम झाला? तुमची चिंता अगदी योग्य आहे. कृषी क्षेत्राला याचा सर्वात मोठा आणि थेट फटका बसला. कृषी उत्पादनांवरील टॅरिफ 25% थेट 50%पेक्षा जास्त वाढवण्यात आले. बापरे. हो, आणि याचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेश आणि किनारपट्टीवरील राज्यांमधल्या शेतकऱ्यांवर झाला, विशेषतः जे कोळंबीसारख्या सागरी उत्पादनांची निर्यात करायचे. अच्छा. भारतीय उत्पादने महाग झाल्यामुळे अमेरिकेत मागणी घटली आणि याचा थेट फायदा व्हिएतनामसारख्या आपल्या स्पर्धक देशांना झाला, ज्यांची उत्पादने तुलनेने स्वस्त होती. म्हणजे एका बाजूला आपला माल विकला जात नव्हता आणि त्याचवेळी अमेरिकेकडून दुसरी मागणी होत होती. त्यांनी डेअरी, बदाम, सोयाबीन यांसारख्या उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्याचा दबाव आणला होता, नाही का? बरोबर. ही एक दुहेरी चाल होती. एका बाजूला आपल्या निर्यातीवर कर लावायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मालाला प्रवेश मागायचा. पण यावर भारताची भूमिका काय होती? इथे भारताने आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी संरक्षणात्मक शुल्क म्हणजेच प्रोटेक्टिव्ह टॅरिफ्स कायम ठेवण्याची ठाम भूमिका घेतली. कारण जर अमेरिकन डेअरी उत्पादने स्वस्तात भारतात आली असती तर आपले कोट्यावधी अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागले असते. याचा अर्थ भारतीय कृषी क्षेत्रावर एक प्रकारे तिहेरी संकट आले असं म्हणता येईल. अगदी अचूक शब्द वापरलात. हे तिहेरी संकटच होतं. पहिलं, निर्यातीवर थेट परिणाम झाला, ज्यामुळे कोळंबी आणि फळांसारख्या नगदी पिकांचे भाव पडले. दुसरं, अमेरिकन डेअरी आणि इतर उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली करण्याचा प्रचंड दबाव वाढला. आणि तिसरं, एक अप्रत्यक्ष पण तितकाच गंभीर परिणाम म्हणजे कापड उद्योग मंदावल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला. कारण कापसाची मागणीच घटली. हो, ही एक दुष्ट साखळी होती. ही साखळी खूपच भयावह वाटते. म्हणजे अमेरिकेत लागलेल्या एका टॅरिफमुळे महाराष्ट्रातला किंवा गुजरातमधला कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येतो. या कापड उद्योगाला किती मोठा फटका बसला? काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? हो, आणि आकडेवारी चिंताजनक आहे. ही एक सरळ आणि एकमेकांवर अवलंबून असलेली साखळी आहे. कापसापासून कापड, कापडापासून तयार कपडे आणि हे कपडे अमेरिकेत निर्यात होतात. बरोबर. जेव्हा तयार कपड्यांवर 50% टॅरिफ लागले तेव्हा त्यांची निर्यात महाग झाली. त्यामुळे अमेरिकेतून भारतीय कपड्यांची मागणी घटली. आणि त्याचा परिणाम मग थेट कापसावर झाला. हो, मागणी घटल्यामुळे कापडाचं उत्पादन कमी झाले आणि परिणामी कापसाची मागणी कोसळली. याचा थेट फटका महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या कापूस उत्पादक राज्यांना बसला. आणि वस्त्र उद्योगाची एकूण स्थिती काय होती? 2025च्या उत्तरार्धातील आकडेवारीनुसार या क्षेत्रातील निर्यातीत तब्बल 30% घट झाली. आणि सर्वात वाईट म्हणजे भारताच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांकडे वळल्या. कारण त्यांना अमेरिकेत कमी शुल्कात माल पाठवता येत होता. अगदी बरोबर. यामुळे आपल्या MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये मोठे संकट निर्माण झाले. या श्रमकेंद्रित युनिट्समध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या आणि याचा थेट परिणाम पुन्हा एकदा कापूस उत्पादकांवर झाला. कृषी आणि कापड उद्योग तर पूर्णपणे संकटात सापडले. या सगळ्यात कोणतं क्षेत्र असं होतं जे सुरक्षित राहिलं? मी ऐकलंय की आपल्या फार्मा सेक्टरला म्हणजे औषध निर्माण क्षेत्राला याचा फटका बसला नाही. हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. फार्मा क्षेत्र 50% टॅरिफमधून पूर्णपणे वगळण्यात आले होते. पण असं का? याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेची स्वतःची गरज. अमेरिकेला स्वस्त जेनेरिक औषधांसाठी म्हणजे जेनेरिक ड्रग्जसाठी भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अच्छा. भारताकडून येणारी स्वस्त औषधे त्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा एक प्रकारे कणा आहेत. त्यामुळे या क्षेत्राला धक्का लावणे त्यांना परवडणारे नव्हते. इथेच खरा धोका आहे. भविष्यात धोरणात्मक अनिश्चितता म्हणजे पॉलिसी अनसर्टनिटी निर्माण होऊ शकते. म्हणजे औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेकडून नियामक दबाव, ज्याला रेग्युलेटरी प्रेशर म्हणतात, तो येऊ शकतो. शिवाय बाय अमेरिकन धोरणाचा जोर वाढला तर भविष्यात या क्षेत्रासाठी संकट निर्माण होऊ शकतं. ओके, म्हणजे सध्या सुरक्षित असलो तरी गाफील राहून चालणार नाही. अजिबात नाही. फार्मा क्षेत्राव्यतिरिक्त IT, इंजिनिअरिंग आणि रत्न व दागिने या क्षेत्रांची काय स्थिती होती? IT क्षेत्राला थेट टॅरिफचा फटका बसला नाही, पण अप्रत्यक्ष परिणाम नक्कीच झाला.
H-1B व्हिसाचे नियम अधिक कडक झाले. हो, त्यामुळे भारतीय व्यावसायिकांना अमेरिकेत काम करणे अवघड झाले. बरोबर. रत्न आणि दागिन्यांवर मात्र 50% टॅरिफचा थेट परिणाम झाला. यामुळे सुरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. आणि इंजिनिअरिंग आणि स्टील क्षेत्रावर सेक्शन 232 अंतर्गत आधीपासूनच निर्बंध होते. या नव्या धोरणामुळे ते आणखी घट्ट झाले, ज्यामुळे निर्यातीत घट झाली. ठीक आहे. तर आपण काय परिणाम झाले हे पाहिलं. आता थोडं मूळ कारणांकडे वळूया. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांनी भारतावर इतकी कठोर पावले का उचलली, यामागे त्यांची नेमकी काय कारणं होती? यामागे 3 प्रमुख आणि स्पष्ट कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे व्यापार तूट, म्हणजे ट्रेड डेफिसिट. सोप्या भाषेत सांगायचं तर सोप्या भाषेत भारत अमेरिकेला जेवढ्या किमतीच्या वस्तू विकतो त्यापेक्षा खूप कमी किमतीच्या वस्तू त्यांच्याकडनं खरेदी करतो. यामुळे अमेरिकेच्या बाजूने व्यापारात तूट निर्माण होते आणि ही तूट त्यांना कमी करायची होती. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण होतं संरक्षणवाद, म्हणजे प्रोटेक्शनिझम. मेक इन अमेरिका या धोरणाला प्रोत्साहन देऊन अमेरिकेतील उद्योगांना आणि नोकऱ्यांना संरक्षण देण्याचा हा प्रयत्न होता. आणि तिसरं कारण, जे कदाचित सर्वात महत्वाचं होतं, ते होतं भूराजकीय कारण. भारताने रशियाशी वाढवलेला व्यापार आणि विशेषतः S-400 मिसाईल संरक्षण प्रणालीची खरेदी याबद्दल अमेरिकेची तीव्र नाराजी होती. अच्छा. त्यामुळे या टॅरिफचा वापर भारताला एक प्रकारे शिक्षा देण्यासाठी किंवा आपल्या बाजूने वळवण्यासाठी दबाव आणण्यासाठी केला गेला. इथे परीक्षेसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. हो, तो म्हणजे कलम 301, सेक्शन 301. अमेरिकेच्या व्यापार कायद्यातील हे कलम त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना इतर देशांच्या व्यापार पद्धती अयोग्य वाटल्यास त्यांच्याविरुद्ध एकतर्फी कारवाईचे, म्हणजे टॅरिफ लावण्याचे अमर्याद अधिकार देते. इतक्या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने काहीतरी धोरणात्मक उत्तर दिलं असेलच. भारताचा प्रतिसाद कसा होता? आपण फक्त बचावात्मक पवित्र्यात होतो की काही ठोस पावलं उचलली? नाही, भारताने एक सुनियोजित 4 सूत्री धोरण अवलंबले. पहिलं होतं मार्केट डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे बाजारपेठेचे विविधीकरण. हो, अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करून युरोपियन युनियन, EU, आसियान देश आणि आफ्रिका यांसारख्या नवीन बाजारपेठा शोधणे आणि तिथे आपली निर्यात वाढवणे. पण हे मार्केट डायव्हर्सिफिकेशन करणं बोलण्याइतकं सोपं आहे का? युरोपियन युनियनचे स्वतःचे कडक नियम आणि स्टँडर्ड्स आहेत. एका रात्रीत अमेरिकेची जागा दुसरी बाजारपेठ घेऊ शकते का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, सोपी नाही, पण सुरुवात करणे आवश्यक होते. धोरणाचा दुसरा भाग होता फ्री ट्रेड अग्रीमेंट्स, म्हणजे FTA. मुक्त व्यापार करार. हो, UK आणि युरोपियन युनियनसोबत असे करार करून व्यापाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी. म्हणजे भारताने रशियाबाबतच्या आपल्या धोरणावर ठाम राहून आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे प्रदर्शन केले. आणि चौथा मुद्दा म्हणजे आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत स्थानिक उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करणे. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? याचे मुख्य टेकअवेज काय आहेत, जे आपल्या श्रोत्यांनी लक्षात ठेवावेत? मला वाटतं 4 प्रमुख मुद्दे आहेत. 1. द रियालिटी. रेसिप्रोकल टॅक्स आणि टॅरिफ्सचा शस्त्रासारखा वापर, म्हणजे टॅरिफ वेपन, हे आता जागतिक व्यापाराचे एक नवीन आणि कटू वास्तव आहे. आपल्याला यासोबतच काम करायला शिकावं लागेल. बरोबर. 2. विनर्स वर्सेस लुझर्स. या व्यापार युद्धात कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे, पण फार्मा क्षेत्र तूर्तास सुरक्षित आहे. तिसरा मुद्दा. 3. द शिफ्ट. सर्वात मोठा बदल म्हणजे भारत-अमेरिका व्यापार संबंध आता केवळ सलोख्याचे राहिलेले नाहीत. ते आता रिअलिझम, म्हणजे वास्तववाद, आणि सेल्फ इंटरेस्ट, म्हणजे स्वहित, यावर आधारित झाले आहेत. आणि शेवटचा 4था मुद्दा. आणि 4. द सोल्युशन. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे निर्यातीचे विविधीकरण, म्हणजेच एक्सपोर्ट डायव्हर्सिफिकेशन. एकाच देशावर किंवा बाजारपेठेवर अवलंबून न राहणे हेच भविष्यातील उत्तर आहे. हे अगदी स्पष्ट आहे. बाजारपेठेचे विविधीकरण ही एक स्पष्ट रणनीती आहे. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की भारत आपल्या फार्मा क्षेत्रासारख्या बलस्थानांचा वापर भविष्यातील व्यापार वाटाघाटींमध्ये केवळ बचावासाठी नाही, तर एक सक्रिय साधन म्हणून कसा करू शकेल?
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स आणि अपडेट्ससाठी आमच्या सिरियस MPSC ॲस्पिरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.